आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी सुटसुटीत पद्धतीने फालुदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। बाहेर जसा मिळतो तशी याची टेस्ट लागते आणि विशेष म्हणजे यामध्ये जे काही साहित्य आपण वापरणार आहोत ते अगदी घरच्या घरी सहज उपलब्ध असतं, अगदी फटाफट तयार होतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर फालुद्यासाठी एकदम महत्त्वाचा घटक म्हणजे सब्जाचं बी। येथे मी एक चमचाभर सब्जाचं बी घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि हे बी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता ते मिनिटातच चांगले फुलून आलेले आहेत। आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात। आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे मी 2 ग्लास दूध घेतलेलं आहे। दूध आता इथे गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। शक्यतो कच्चं दूध टाळावं, दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर इथे आता दूध छान असं गरम झालेलं आहे। यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे साखर घालायची आहे। जसा तुम्हाला गोडवा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता यामध्ये जी आपली घरगुती शेवई असते ती वापरलेली आहे, साधारणतः 1 वाटी। बाजारामध्ये जिथे फालुदा मिळतो तिथे कॉर्नफ्लॉवरच्या शेवया वापरल्या जातात। आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो, पण हा अगदी फटाफट आणि इन्स्टंट जर फालुदा बनवायचा असेल तर घरी उपलब्ध असलेल्या शेवया किंवा बाजारामध्ये ज्या शेवया उपलब्ध असतात खिरीसाठी ज्या असतात त्यासुद्धा तुम्ही ते वापरू शकता। तर आता या शेवया दुधामध्ये छान अशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता इथे शेवया शिजतायत तोपर्यंत आपण इथे एका वाटीमध्ये साधारणतः 1 पाऊण चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे आणि 1 अर्धा चमचा मिल्क पावडर घ्यायची आहे। मिल्क पावडरने खूप छान टेस्ट येते, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालतं। आता यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचे आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे आपल्या शेवया देखील छान अशा शिजलेल्या आहेत आणि जी आता आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती कॉर्नफ्लॉवरची ती यामध्ये घालायची आहे। याने हलकासा या मिश्रणाला दाटसरपणा येईल। आपण हा फालुद्याचा बेस तयार करून घेत आहोत। अगदी जसं बाहेर बाजारामध्ये प्रेमिक्स मिळतं फालुद्याचं त्या पद्धतीने तयार होतं। वाटल्यास तुम्ही यामध्ये 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्सचे सुद्धा घालू शकता, खूप छान असा फ्लेवर येईल। आता एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग गुठळ्या होण्याची शक्यता असते। आता हे मिश्रण थोडंसं दाटसर होत आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे एकदम थंडगार असं हे मिश्रण होईल। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण बाजूला ठेवून देऊयात। तुम्हाला जर दुपारी फालुदा सर्व करायचा असेल तर तुम्ही सकाळीच हा बेस तयार करून ठेवा। जर तुम्हाला संध्याकाळी सर्व करायचं असेल तर दुपारीच हा बेस तयार करून ठेवा म्हणजे थंडगार असं तुम्हाला फालुदा सर्व करता येईल। तर इथे आपण आता फालुदा तयार करून घेणार आहोत। तर साधारणतः 3 ते 4 चमचे ते मी रोज सिरप एका ग्लासमध्ये घेते। याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर जे आपण भिजवलेले सब्जाचे बी होते ते घालायचे आहेत। यामध्ये भरपूर प्रमाणात वापरलं जातं, 3 ते 4 चमचे घालूयात आपण। त्यानंतर आता ह्यामध्ये जो आपण बेस बनवलेला होता तो घालायचा आहे शेवयाचा। एक 3 ते 4 पळ्या वापरणार आहोत आपण इथे। बाजारातून प्रेमिक्स सुद्धा तुम्ही आणायचं विसरून जाल, इतका टेस्टी होतो हा फालुदा आणि अगदी घरच्या साहित्यातून फटाफट इन्स्टंट तयार होतो। त्यानंतर थोडे काजू, बदाम किंवा चेरीज असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। तुम्हाला जर फ्रूट्स आवडत असतील वेगवेगळे ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे थोडे काजू, बदाम, चेरीज घालते। त्यानंतर थोडंसं सब्जा बी घालायचं आहे, रोज सिरप थोडा घालायचा,
तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते बेस देऊ शकता, जसा हवा तसा. अगदी साधी, सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे. फक्त बेस बनवला की झालं. अगदी पटापट आणि इन्स्टंट आपला फालुदा तयार होतो, तोही घरच्या साहित्यातून. वर व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आणि मस्तपैकी थंडगार असं सर्व करायचं. अगदी बाजारात मिळतो तसा असा फालुदा तयार होतो घरच्या साहित्यातून मेन म्हणजे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत.